मित्रांनो, आता जवळपास 2:45 झालेले आहे, पण असं वाटत आहे की संध्याकाळचे 6 वाजले म्हणून. कारण त्याच्या मागे रिझन आहे हा. आता आहे बाबा कोणाची तरी आम्ही शॉपिंग केली आहे. आता तर नाही दाखवत, कारण की ह्या ब्लॉगच्या आधी तुम्हाला मी विचारलाय, तू ये बंदा क्या लेने आया है यहाँ पे? का घ्यायला आला होता तू इथं? हाँ, का दिखा रहा था? पाया पडत होता का तू? महाराष्ट्र गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज पण ब्लॉग खूप उशिरा चालू झाला. 12 वाजता ब्लॉग चालू झाला. कारण की दिवसभर म्हणजे सकाळपासून इतकं बिझी. लक्षात होतं ब्लॉग बनवला, पण असा टाइमच नाही भेटला ब्लॉग काढावा म्हणून. तर म्हणून आता ब्लॉग स्टार्ट केला. आता जेवण वगैरे करतो गाईज, भूक लागलेली आहे. अमृताला सोडून वगैरे आलो. बाहेरचे थोडे 2-3 कामं होते ते केले. आता जेवण करतो, मग रिदातला पण घ्यायला जावं लागते. आता आज आपल्या रूमची तोडफाड चालू आहे. बोर्ड काढले आहे, तिकडला 2च बोर्ड आहे. बरं झालं, बाकी सगळे झाकून ठेवावं लागते काहीच नाही तर किती धूर उडणार. हे बघा, ती कचरा आहे. आता आमची रूम आणि आता आईबाबांची रूमचं पण चालू आहे काम. तिचे काम होणार. मित्रांनो, आता जवळपास 2:45 झालेले आहे, पण असं वाटत आहे की संध्याकाळचे 6 वाजले म्हणून. कारण त्याच्या मागे रिझन आहे हा. पुरा काळा आभाळ आणि पाऊस चालू झालेला आहे. पण याच्या आधी खूप गरमी होऊन राहिली होती. आता ते गरमी होत होती म्हणूनच मला वाटलंच पाऊस येणार म्हणून. तर आलाही पाऊस. आता पाऊस चालूच आहे. बरं झालं आपण आलो लवकर आहे ना स्कूल मधून. पान किती काळं आभाळ झालं आणि पाऊस लागला. नाही तर झालं असतं आपण ओलो. मी तर कारने आलो नव्हतो, रेनकोट पण नाही आणला होता. रिदात आता जेवण करून राहिला. त्याला पनीरची भाजी दिली आहे बनवून स्पेशल. ये मज्जा आहे. तुला टिफिन मध्ये तेच दिली होती. फेवरेट आहे रिदाची. मित्रांनो, रिदात जेवण करून राहिला आहे. स्कूल मधून घेऊन आलो आणि आता त्याच्यानंतर रिदात जेवण झाल्यानंतर थोडा आराम करते आणि मग ट्युशनला जाते. है ना रिदात? गुड बॉय आहे आमचा. आणि आता मोबाईल पाहणंही त्याने बंद केलं, कारण की त्याची एक्झाम आहे ना. तेवढा समजदार आहे आमचा रिदात. आता तो गुड बॉय बनून राहिला है ना रिदात? आता चाललो आहे त्याच्या घरी. त्याला पिकअप करतो आणि मग जातो जायका शोरूम त्याची गाडी घ्यायला. शोरूम मध्ये जाऊन आलो. पाऊस एवढा चालू होता की ब्लॉग काही बनवलाच नाही. आता घरी आलो, जस्ट आलो. थोडे हातपाय वगैरे धुतले ना. आता चहा पितो. चहा बनवून राहिलाय आपला. मित्रांनो, आत्ता आलो मी घरी. म्हणजे अमृताला घ्यायला गेलो. रिदात सोबत आला माझ्या. मग आम्ही तिथून शॉपिंग करली. कोणासाठी? आता आहे बाबा कोणाची तरी आम्ही शॉपिंग केली आहे. आता तर नाही दाखवत, कारण की ह्या ब्लॉगच्या आधी तुम्हाला मी विचारलाय. रिदात नाही, मी नाही विचारलं, रिदातनी तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे. तर आमच्या घरी कोणाचा बर्थडे आहे ते तुम्हाला सांगायला लागेल. तर त्या व्यक्तीची आमची शॉपिंग झालेली आहे. आता तुम्ही मग सांगा. मग समजा त्या दिवशी बर्थडे राहील, त्या दिवशी कपडे घालूनच राहील. जो पूजेचा कोणाचा बर्थडे असेल त्याचा, मग ते सांगून द्याल. मग तुम्ही पाहूनच घ्याल कोणाचा आहे. तर मग उद्या आहे रिदातचं एक्झाम, तर थोडस त्याचा अभ्यास घेतला. उद्याचा EVS आहे, त्याचा हिंदी आहे. थोडा अभ्यास घ्यावा लागला गाईस. तर थोडं म्हणजे जे उद्याचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर त्याची टेस्ट घेतली. तर त्यांनी पूर्ण करेक्ट लिहिले. तर त्याला मी 10 आउट ऑफ 10 दिले. बस होप सो की आज जे त्यांनी घरी केलेलं आहे उद्या तो स्कूलमध्ये पण करेल, तर जाऊन त्याला भेटेल. बरोबर आहे ना? नाही तर मग विषय मोकळा. हिंदीची जे टेस्ट आहे त्याची मम्मी घेणार आहे. आणि शॉपिंग वगैरे झाली तर आम्ही बाहेरच गेलो होतो, थोडंसं खाऊन आलो. पण घरी पण आणलं होतं आई बाबासाठी हक्का नूडल्स आणि मंचुरियन. तर आता घरी बनत आहे, काय बनत आहे? खिचडी. हे मला माहीत पडलं म्हणून बघायला आलो. बघा, खिचडी बनत आहे. कांदे विंदे सगळं करून ठेवून दिले. आता आम्ही खिचडी खाऊ. बढिया. तू दाल खिचडी बनवत आहे का फक्त खिचडी बनवत आहे? यस, बढ़िया. तू ये बंदा क्या लेने आया है यहाँ पे? का घ्यायला आला होता तू इथं? हाँ, का दिखा रहा था? पाया पडत होता का तू मोबाईलचे? जे आहे का तो? हाँ, फुटून जाईन ना मोबाईल. फुटून जाईन मोबाईल.
का देखो देखो मॅग कुठं बनवते असं काही पण चिवट्या बनवते ना बाबा. नाही तसं नाही करायचं. गाईज आज आईच्या रूमचे पण झाले पूर्ण बोर्ड लावून. हे हा थोडा मोठा केला आणि हा थोडा सेम तसाच ठेवला आणि आमच्या रूम मधले पण केले. थोडे एक्स्ट्रा वाढवले आम्ही कारण की म्हणजे प्लग्स जे आहे ना ते एक्स्ट्रा वाढवले. हे बघा इथे 2 प्लग्स वाढवले. इथं पहिले एकच होता तो 2 केले म्हणून हा मोठा झाला. तिथेही 1 प्लग एक्स्ट्रा वाढवला म्हणजे ते तिथं गुड नाईट लागू शकते. इथं लावलं तर इथं खराब होऊन राहिलं होतं थोडस टीव्हीचं पहिली. आता गाईज रिदात विचारून राहिला काय करू म्हणून. तर मम्मीने काय म्हटलं तुला? अभ्यास. हा मी घेतला ना अभ्यास. अजून का घेणार आहो? हा म्हणजे गाईज बघा माझा पुत्र मुलगा माझा बाबी अभ्यास करण्यासाठी रडताय. तुमचा मुलगा रडते का? आमचा रिदात अभ्यासासाठी रडताय तेव्हा है ना. टाइम तर काही समजलाच नाही कारण की कसं बाहेर वगैरे गेलो होतो तर त्याच्यामुळे काय टाइम काही समजला नाही. आणि आता बघितलं अभ्यास वगैरे घेतल्यानंतर आता अमृता मला म्हणायला लागली की दुकान बंद करून टाका ना. म्हटलं करतो. टाइम बघितला का म्हणून 9:15 झाले. आपण 9:30 वाजता दुकान बंद करून टाकतो. चला आता दुकान बंद करतो गाईज. आता तशी काही कोणी कस्टमर येत नाही. अरे तू कुठं कशाला आला रे? तिकडे पाण्यात नको येऊ ना. या पोरगा ऐकत नाही अशा गोष्टी. कधी केलं आहे का? जे आता मी केलं ना नूडल्स सोबत तसं मी सहसा जास्त मॅगी सोबत आधी करत होतो आता नाही करत. पण आताही आता लहान पोरं म्हणजे करतेच म्हणजे रिदात पेक्षा मोठे. रिदात पण करते कधी कधी. काय केलं रे तू? म्हणजे मोबाईलला असं मारून गेला. मला वाटलं बंद केलं का काय रेकॉर्डिंग. चांगला बोला. तर गाईज आपल्या घरची दाल खिचडी बनली. आता ते तशी तर नाही दिसून राहिली आपल्या हॉटेल सारखी पण बनली. ते थोडस कशी पातळ राहते. आपली हे अशी आहे. आता माहित नाही कशी बनवली. आता ह्याच्यानंतरची काही प्रोसेस आहे का नाही हे माहिती नाही पण ते तशी बनली. आता खाऊ जशी पण आहे तशी. गाईज मी मस्तपैकी खिचडी खाल्ली. रिदातनं नाही खाल्ली. आम्ही खाल्ली. मी आई बाबा आणि अमृतानी. खिचडी छान झाली होती. थोडस शिट्ट्या जास्त झाल्यामुळे नाही का ते पाणी सुकून गेलं म्हणून ते थोडीशी ड्राय झाली. जेवढी यस थांबा गाईज आता ब्लॉग एंड करायचा आहे म्हणून एवढा फास्ट करून. चला मग गाईज आजचा गाइस आज का ब्लॉग यहीं पे एंड करूया. और फिर लाइक ब्लॉग पसंद आला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटेल नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.